वर्षी नाईट फॉर्म्युलामध्ये सत्यात उतरवली आणि यशस्वीरित्या एसपीएल 2026 सरपंच चषकाचा हे दमदार पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. हॅलो, चला सामन्याला मात्र सुरुवात करूया. पुरेशा जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं एसपीएल सुकापूर प्रीमियर लीग सरपंच चषक 2026 च्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजूजी पाटील साहेब, जे भारतीय जनता पार्टी सुकापूरचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर मग सन्माननीय सरपंच योगिताताई पाटील यांना देखील आपण बॅनर्सवरती बघतोय. आणि त्यांच्या नावाची, त्यांच्या सन्मानाची ही स्पर्धा सरपंच चषक 2026 रुपेशजी पाटील असतील, त्यानंतर निकिता पाटील असतील, त्यानंतर महेश जनार्दन पाटील असतील, हे स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत. आणि यांच्या माध्यमातून साकारली गेलेली, यांच्या स्वप्नातली ही स्पर्धा एसपीएल सरपंच चषक 2026. मॅचला मात्र सुरुवात. इकडे मात्र हरिहर हिटर्स आणि पुरंदर पॅन्थर्स सामना मात्र ऍक्शन मध्ये बघायला मिळतोय. परेश आणि प्रनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झाली आहे. पहिला गोलंदाजच्या मार्कवरती अमन तयार झालाय. सरपंच चषक 2026 अगदी नाईटची ही स्पर्धा आणि गावाची प्रीमियर लीग म्हटली प्रजोत्तर, मग डेचा फॉर्मॅट वापरला जातो. परंतु कौतुक करूया आयोजकांचं की त्याने मात्र नाईटची स्पर्धा ऑर्गनाइज केली आहे. गोलंदाजावरती इथे मात्र आक्षेप घेण्यात आलाय. नाही ना, ओके ओके. बॉल तयार. यावेळेस मात्र क्लासिकल फटका इनसाइड आउट, डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पलीकडे प्रणिलच्या बॅट मधून हा दमदार चौकार. पहिला 4 रन्स. थँक्यू डिझेत. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा फलकावरती दमदार सुरुवात. प्रणिल एक षटकार, एक चौकार मात्र त्याच्या बॅट मधून बघायला मिळालाय. लारा गोलंदाजीच्या मार्कवरती. इकडे मात्र राईट आर्म राऊंड द विकेट न. ओ, शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर मात्र आहेत, त्यामुळे रन्स इथे एक सिंगल, 1 रन मात्र मिळेल. आणि एका धावसंख्येच्या बरोबरनं टीमची धावसंख्या मात्र 12 वरती पोहोचली आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि 2 फिल्डर मात्र 38 सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात. एक फिल्डर सरळ लॉंग ऑनला आहे आणि एक मिड विकेटला आहे. 5वा बॉल थोडासा आपटी बार. इथे मात्र आपटून बॉल टाकलाय. चांगली गोलंदाजी, गुडलाईन स्पॉट वरती टप्पा पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. चांगली गोलंदाजी. इथे मात्र डॉट बॉलची सांगतच झाली आहे.
त्यामुळे या षटकातील शेवटचा अंतिमचा बॉल बाकी आहे. धावफलकावरती 12 धावा मात्र लागल्या जातात. राईट अमरावती विकेटनं या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. स्ट्रेट हिट सरळ बाटा ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ क्लिअर करत मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे आणखीन एक शेवट गोड करणारा शेवटच्या बॉलवरती चौकार. सुरुवात आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अमन आलाय. गोलंदाजीच्या मागवरती सेकंड ओव्हर साठी अमनची मात्र इकडे वर्णी लागली आहे. ओव्हर तो विकेट न चांगली गोलंदाजी, चांगल्या हाय ऍक्शन हा बॉल रिलीज केलाय आणि पूर्णपणे मात्र चकवलाय. रिप्ले बघू शकता आपण स्क्रीनवरती. चांगला चेंडू होता, गुडल्या स्पॉट वरती टप्पा पडला, थोडासा राईज देखील झाला. प्रणील इथे मात्र डॉट बॉल खेळतोय. हो मागे पाठवलाय, चांगला फटका, परंतु या मैदानावरती या फटक्याला जास्त किंमत नाहीये. धावा मात्र फक्त 2च मिळतील. चौफेर मैदान जर असतं तर मग इकडे काहीतरी वेगळा रिझल्ट आला असता, परंतु फटका चांगला मारला होता फलंदाज प्रणील, परंतु धावा मिळाल्या 2 आणि 2च्या मदतीने टीमची धावा संख्या 18 वरती पोहोचली आहे. विदाऊट विकेट सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ही एक जमेची बाजू आहे, एक बेनिफिट आहे फलंदाजी करणाऱ्या पुरंदर पॅन्थर्स संघासाठी. अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, चांगली लाईन लेंथ, थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप बॉल ठेवला होता, त्यामुळे आडव्या पाटनं खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसवला जातोय. चांगला बॉल पाहायला मिळाला, डॉट बॉल येतोय. 3 चेंडू मात्र झालेत, 18 धावा. इकडे मात्र थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि पंच काकडे सरांचा मात्र वाईटचा सिग्नल येतोय. एक्स्ट्राची धाव आणि एक्स्ट्रा धावसंख्येच्या बरोबर टीमची धावसंख्या मात्र 19 वरती पोहोचली आहे. 19 आहे धावा धावफलकावरती. उडवला बॉल, मिस हिट, झेलची संधी आहे आणि कॅच ड्रॉप. 1 धाव होती, दुसरीचा कॉल, 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या पंचाची मागणी रनआउट साठी केली गेली आहे. क्लोज कॉल आणि चोरगे सर मात्र चेक करतील. योग्य तो निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थोडासा क्लोज कॉल बघायला मिळालाय, डायरेक्ट हिट आणि त्यानंतर मग काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. पोहोचलाय फलंदाज, सेफ आहे, त्यामुळे इकडे धावा मिळतील त्या 2 आणि 2 धावसंख्येच्या बरोबर टीमची धावसंख्या मात्र 21 वरती टीमची टोटल धावसंख्या मात्र पोहोचली आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अमन या गोलंदाजी आपण पाहिली आहे. फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्यात, त्यामध्ये देखील एक वाईटचा समावेश आहे. 21 झाल्या धावा. या षटकातील मात्र 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. थोडासा शॉर्ट पिच बॉल होता, आपण जॅक करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि तिथेही एकच सिंगल. या षटकामध्ये सिंगल धावा खूप साऱ्या बघायला मिळाल्या. धावसंख्या मात्र 22 झाली, 22. आणि या ओव्हरचा मात्र एक बॉल बाकी आहे. परेश आणि प्रणील चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुट वरती फक्त आणि फक्त दिशा दाखवली, सेन्सिबल क्रिकेट. शेवटच्या बॉलवरती सिंगल आणि सिंगल नंतर 2 षटकाचा खेळ इथे मात्र एंड झालाय. फर्स्ट बॅटिंग करताना पुरंदर पॅन्थर्स संघ मात्र अगदी रन रेट बघायला मिळाला आहे 11.50 आणि धावसंख्या झाली ती विदाउट विकेट 23-23.
चला तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात आणि गोलंदाज झालाय आशिष गोलंदाजीच्या मार्कवरती 2 षटकं बाकी आहेत त्यामुळे विकेट गेली नाहीये धाबा बनवाव्याच लागतील पहिलाच बॉल होता आणि इथे मात्र 2-2 फिल्डर आणि तिथे प्रयत्न झालेत परंतु नक्की निर्णय काय आहे हे आपण चेक करूया कारण थोडासा क्लोज कॉल आहे त्यामुळे तिथे जे प्रेक्षक असतील अथवा ऑफिशियल पंच जो तुमचा निर्णय असेल तो शेवटचा ठरवला जाईल रिप्ले मध्ये आलं नाहीये त्यामुळे तिथे प्रेक्षक आहेत प्रेक्षक काय झालं नक्की तिथे बाउंड्रीचा इशारा प्रेक्षकांनी मात्र दिलाय माईबाप प्रेक्षक आणि त्यांनी हा निर्णय पोहोचवलाय त्यामुळे त्यांचेही धन्यवाद कारण जिथे आपला कॅमेरा पोहोचू शकला नाहीये तिथे प्रेक्षकांची मदत आपल्याला झाली आहे चौकार आलाय 4 धावांसाठी धावसंख्या मात्र 27-27 तो चांगला बॉल होता सेन्सिबल क्रिकेट जाग्यावरती पुश केलं बॉल सिंगल धावसंख्या 28 झाली आहे अगदी सध्याच्या स्थितीला करेक्ट रन रेट 12.00 या रन रेट संघ जर पुढे गेला तर मग 48 वरती पोहोचू शकतो हा प्रोजेक्ट स्कोर आम्हाला सांगतोय माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंट आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड ही स्पर्धा मात्र कव्हर करतोय त्यांचंही विशेष कौतुक आम्ही करतोय हो यावेळेस मात्र सरळ बॅट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गुड फिल्डिंग काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला इकडे बघायला मिळालंय फिल्डर नेम निकेश होते तिथे गुड फिल्डिंग कमीत कमी 2-3 धावा आपल्या संघासाठी मात्र वाचवल्यात कारण एकही धाव या बॉलवरती मिळत नाहीये हा डॉट बॉल येतोय यावेळेस मात्र उडवला बॉल ऑन साइडला फिल्डरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न इथेही चांगली फिल्डिंग आज मात्र फिल्डिंगचा दर्जा फिल्डिंगचा स्टँडर्ड बॉलिंग खेळणाऱ्या हरियर हिटर्स या संघाच्या माध्यमातून दाखवला जातोय कारण इथे धावा वाचवल्या जात आहेत बॉल तयार झालाय चांगला बॉल इकडे मात्र खोदून काढलाय 1 रन डबलचा कॉल दुसरीचा प्रयत्न आणि मात्र काय घडलंय ते पाहणं मात्र गरजेचं आहे फलंदाज सक्सेसफुली पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये त्यामुळे इथेही 2 धावा आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 33 धावा मात्र धाव फलकावरती आणि या ओव्हरचा मात्र शेवटचा अंतिमचा 1 बॉल बाकी आहे थोडासा शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर रन्स मात्र इथेही 1 सिंगल चांगली गोलंदाजी आशिष या गोलंदाजी आपण बघितली 11 धावा खर्च केल्या 3 षटकाचा खेळ मात्र एंड झालाय आणि फलंदाजी करणारा पुरंदर पॅन्थर्स हा संघ मात्र 34 या धावसंख्येवरती पोहोचलाय यस आणि जसं सत्र एंड होईल इनिंग संपेल तसं आपण टॉस करणार आहोत अच्छा ह्या रात्रीमधली 4थी लढत देवगड हिरोज आणि अजिंक्य तारा रायडर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल असेल जसा इनिंग ब्रेक होईल लगेच आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या देवगड हिरोज आणि अजिंक्य तारा रायडर्स असा सामना मात्र ऍक्शन मध्ये बघायला मिळेल चला बॅक टू द मॅच शेवटच्या ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि गोलंदाज पिंट्या गोलंदाज बॉलिंग मार्क वरती लेफ्ट आर्म बॉलर आहे महत्वाचं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र इन झालाय 11.33 रिक्वायर रन रेट आपल्याला बघायला मिळालाय पहिला चेंडू इथे मात्र स्मॅश केलं बॉलला झेलची नामी संधी यावेळेस मात्र कोणतीही चूक फिल्डरने केली नाहीये फलंदाज बाद झालाय आणि हा पहिला धक्का फलंदाजी करणाऱ्या
पुरंदर पॅंथर संघाला मात्र बसलाय. चौतीस झाला धावा. 5 बॉलचा अजूनही खेळ मात्र इथे बाकी आहे. पिंट्या पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. चांगली गोलंदाजी मात्र बघायला मिळते. फुल लाईनचा बॉल इथे मात्र आडवा बाटनं स्मॅश केल्या बॉलला. डीप मध्ये फिल्डर आहे. दुसरीचा कॉल आहे इथे मात्र पुन्हा गुड रनिंग बिटवीन द विकेट. भरपूर चोरट्या धावा इकडे मात्र चोरून कंप्लीट केल्या जात आहेत. महेंद्र यांना आपण स्ट्राईक एंड वरती बघितलंय आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा. धावसंख्येत बदल. धावसंख्या मात्र 36. 4 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. 36 झाल्यात. म्हणजे चांगल्या धावसंख्येकडे इकडे वाटचाल करतोय पुरंदर पॅंथर्सचा संघ. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर्स मध्ये मग 40 प्लस धावा या सेफ मांडल्या जाऊ शकतात. फुल टॉस बॉल होता. सरळ पाटा ड्राईव्ह केलेला फटका फिल्डरच्या डोक्यावरून फ्लाय होत इन टू दी फॅन्स. चौकार. 4 रन्स. जे 40 झाल्या टोटल धावा धावफलकावरती. 2 मध्ये 6 धावा महेंद्र यांनी मात्र बनवल्यात. मोठी फटकेबाजी करावी लागेल. चेंडू फार कमी आहेत. जेवढे बॉल उरले त्याच्यावरती आक्रमण करणं हे गरजेचं आहे. पुरंदर पॅंथरचा संघ मात्र प्रथम फलंदाजी करतोय. करेक्ट रन रेट 11.43 बघायला मिळालाय. अजूनही 3 शेवटचे बॉल बाकी आहेत. बॉल तयार. हो यावेळेस चांगली गोलंदाजी. अँगल बनवला होता. इकडे मात्र ओव्हर द विकेट बॉलिंग करत असताना हा चेंडू रिप्ले बघू शकता आपण. सुरेख बॉलिंग. चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. धावसंख्या 40 आहे. या ओव्हरचा मात्र 2 बॉल्स बाकी. बॉल तयार. हा देखील थोडासा पायामध्ये टाकला होता. इथेही एक सिंगल रन मिळते आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 41-41. चला टॉस साठी आम्ही पुन्हा कॉल करतोय. देवगड हिरोज आणि अजिंक्य तारा रायडर्स. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी या. हो यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. धाव तशी मिळणार नाहीये. हा स्पर्धेचा नियम. कारण दोन्ही फलंदाजांना त्याच मोमेंटला क्रीज सोडणं गरजेचं आहे. एकानं सोडली एकानं नाही सोडली तर ती धाव ग्राह्य धरली जाणार नाहीये. त्यामुळे इकडे डॉट बॉलची सांगतच झाली. 4 ओव्हरचा पहिल्या इनिंगचा खेळ मात्र एंड झालाय. पुरंदर पॅंथर्स टीमला मात्र 41 धावा बनवल्यात आणि इकडे 24 बॉल आणि हॅरियर हिटर्स या संघाला 42 धावसंख्येची मात्र गरज. आणि अजिंक्य तारा रायडर्स इकडे मात्र टॉस केला जाईल. कॉम्बॉक्स मध्ये प्रज्योत पाटील. आपण पाहतोय 7007 लक्की नंबर म्हणून 7 जण खरं तर सुखबागपूर नगरीमध्ये यांची ओळख राहिली आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेशजी पाटील, ग्रुप ग्रामपंचायत पायदेव सुखापूर सदस्य आणि खरं तर लक्ष्मी पब्लिक स्कूल अध्यक्ष, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि मग या सर्वांमध्ये खरं तर एक मोठं नाव. त्यानंतर आपण पाहतोय बिल्डर अँड डेव्हलपर्स या क्षेत्रामध्ये मोठं नाव रुपेशजी पाटील. टॉस केला जाईल. देवगड हिरो टीम्स आणि अजिंक्य तारा रायडर्स. सर दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. 7007 लक्की नंबर. साहिल दादा कौशल यांचा देखील लक्की नंबर मध्ये आणखी एक सिरीज ऍड होईल पुढील वर्षामध्ये. पुढील वर्षाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जातोय. टॉस केला जाईल.
चला टॉस केला जाईल अजिंक्यतारा रायडर्स आणि देवगड हिरो ना टॉस साठी या चल रुपेश दादा पाटील आपण टॉस करा टॉस केला जातोय दोन संघादरम्यान मॅच पाहायला मिळेल एका बाजूनं संघ आपण पाहतोय अजिंक्यतारा रायडर्स एका बाजूनं देवगड हिरोज टीम अशा दोन संघ दरम्यान टॉस इथे केला जात आहे हेड अँड टेल्स रुपेची पाटील यांच्या सोबत टॉस होतोय हेड्स इज द कॉल अँड हेड्स इट इज टॉस जिंकलाय अजिंक्यतारा रायडर्स टीम काय डिसिजन आहे फिल्डिंग किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला आहे 4 ओव्हर्स मध्ये जवळजवळ आमच्याकडे चांगलेच बॉलर आहेत चारी पण 30 रनांच्या आतच रोखायचा आम्ही प्रयत्न करू आणि बॅटिंग केलं तर प्रथम वाटेला आली आहे खरं तर देवगड हिरो टीम टॉस हरल्यानंतर किती धावसंख्येपर्यंत टार्गेट सेट केलं जाईल 40 से 50 और कौन से ऐसे बल्लेबाज है जिन पर पूरा विश्वास रहेगा जिनके बैट से ज्यादा रन आएंगे जैसे हमारे बल्लेबाज शंकर हैं साइंसा है सब बाहुबली हमारे ही टीम में है बाहुबली ओके बाहुबली टीम ओके दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा चला मॅच ऑन करा फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण सजून घ्या चला बॅट्समन पाठवा लगेच मॅच चालू करा चला मॅच ऑन आणि हिटर्स टीमला मात्र 24 मध्ये 42 धावा करायच्या आहेत प्रत्येक षटकारासाठी गुरुनाची पोपेटा गावदेवी चायनीज सेंटरचे सर्व यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज पर 6 200 रुपीज 24 बॉल 42 धावाचे समन आणि बबलू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये हरियर हिटर्स टीमची मात्र दाखल झाली आहे पहिला गोलंदाज महेंद्र पाटील पहिलाच बॉल पॉवर प्लेच्या षटकातील ओ यावेळेस मात्र सॉफ्ट डिसमिसल होण्याची संधी परंतु झेल इथे मात्र ड्रॉप झालाय आणि धावा मात्र 2 भेटल्यात थोडीशी मिसफिल्डिंग बघायला मिळते 2 धावा जरूर मिळाल्या 2 धावसंख्येच्या बरोबर टीमची धावसंख्या मात्र 2 वरती पोहोचली आणि संघाचं खातं आणि अकाउंट मात्र ओपन झालंय पहिल्या बॉल वरती झेल ड्रॉप हो यावेळेस मात्र वेगाने बॉल रिलीज केलाय परंतु वाईड यष्टी सोडून गेलाय पंच काकडे सर दर्शवतात की हा वाईड बॉल आहे एक्स्ट्राची धाव थोडासा जलद गतीने टाकण्याचा प्रयत्न होता परंतु दिशाहीन गोलंदाजी वाईड धावसंख्या मात्र 3 बॉल तयार शॉर्ट पिच बॉल इकडे मात्र सरळ बॅटनं ड्राइव्ह केलाय फटका 1 रन तर झाली दुसरीचा कॉल झालाय 2 धावा ही कंप्लीट झाल्यात या मैदानावरती ज्या ठिकाणी एकच धाव होती तिथे 2-2 धावा भरपूर वेळा बघायला मिळाल्यात आणि त्याचं कारण की
झालेली थोडीशी मिसफिल्ड. 2 धावा संख्येच्या बरोबर टीमची धावा संख्या मात्र 5. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्लेचं शॉर्ट बॉल होता. इथे मात्र ऑन साइडला टोळवलाय बॉल. मिड विकेट क्षेत्रामध्ये शॉर्ट मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होत असताना परत एकदा 2 धावा. 2 रन्स इकडेही मिळाल्यात. 3 बॉल मात्र एंड झाले. धावा संख्या 7. 3 बॉलवरती 2 धावा मात्र बघितल्या जात आहेत. मोठे फटके आले नाहीयेत, परंतु मोठे फटके येऊन न देखील 7 वरती संघ मात्र पोहोचलाय. ही चांगली सुरुवात पाहायला मिळते अमन आणि बबलूच्या माध्यमातून. फिल्डिंग वरती थोडं लक्ष द्यावं लागेल पुरंदर पॅन्थर्स या संघाला, कारण जास्त धावा नाही आहेत. 42 धावा 24 बॉल वरती म्हटल्या तर मग प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 10-11चा रन रेट ठेवायचा आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये 10-11चा रन रेट जास्त नाही आहे. चौथा बॉल महेंद्र पाटील फुल टॉस बॉल होता. आडवा बाटा फटका एक्झिक्यूट केलाय आणि इथे मात्र 2 धावा. धावा संख्या मात्र 9. 4 बॉल्स नंतर 9 धावा धावफलकावरती. आणि प्रत्येक षटकासाठी 200 रुपयांचे कॅश प्राइज आहे गुरुनाथजी पोपेडा यांच्याकडून. चला षटकार जेवढे येतील तेवढं कॅश प्राइज दिलं जाईल. पर 6 200 रुपीज. प्रत्येक षटकारासाठी 200चं पारितोषिक गुरुनाथ शेठ पोपेडा साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिले जाते. हा देखील शॉर्ट पिच पूल केलाय. फटका मात्र चांगला खेचलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन्स. चौकार आलाय अमनच्या बॅटमधून. चला स्पीडअप करा. पंच मात्र सांगतायत की वेळेला महत्व दिलं गेलं पाहिजे. टाइम इज मनी. वेळ कधीही कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे वेळेला आपण जरूर महत्व दिलं गेलं पाहिजे. टाइम अलर्ट आपण ठेवलाय. पंच वारंवार ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 13 धावा धावफलकावरती. हा देखील थोडासा आपटण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल मिळाला. शेवटचा बॉल डॉट येतोय. पहिलं षटक एंड झालंय. हरिहर हिटर संघ मात्र 13 धावा संख्येवरती पोहोचला आणि परफेक्ट रन रेट बघायला मिळतोय. 18 बॉल्सचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी मात्र 18 बॉल्स आणि 29 धावा संख्येची गरज. सेकंड ओव्हरला सुरुवात आणि गोलंदाज परेश बॉलिंग मार्क वरती मात्र तयार झालाय. परेश इथे बॉलिंग मार्क वरती आपण बघायला मिळतोय. 18 मध्ये 29 रन्स मात्र चेस करायचे आहेत. 18-29 इक्वेशन जास्त नाहीये. करेक्ट रन रेट 13चा आहे. रिक्वायर रन रेट 9.67चा पाहायला मिळतोय. चला थोडं स्पीडअप करा. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि विदाउट पॉवर प्लेचं हे षटक आहे. 5 फिल्डर मात्र 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. ऑन साइडला 2 फिल्डर लावलेत मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग कडे. चला बॉल तयार. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफ साइडला फटका एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हर्स कडे बबलू यांच्या माध्यमातून 2 धावा. पहिलाच बॉल खेळत होते बबलू. 2 धावा मात्र मिळाल्यात. चांगली सुरुवात राहिली. धावा संख्या 15 वरती. 17 बॉल आणि 27चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. 17-27 आहेत. परेश यांचा बॉल. हो चांगली गोलंदाजी. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. या पद्धतीनं गोलंदाजी मात्र करावी लागेल. डॉट पर्सेंटेज डॉट बॉल फेकावे लागतील. सामना जर वाचवायचा झाला तर अगदी गोलंदाजाचा कस या मॅच मध्ये पाहायला मिळेल. परत एकदा डॉट बॉल. काही जबरदस्त गोलंदाजी. परेश मात्र मैदानाच्या आतमध्ये करतायत. राऊंड विकेट न बॉल आणि टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र थोडासा बाहेरच्या दिशेने वळवला जातोय. बबलू या मॅच मध्ये थोडेसे स्ट्रगल करताना आपण बघितलेत.
यामध्ये 6 बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल. कन्सिक्युटिव्ह 3 डॉट्स आलेत परेशनच्या माध्यमातून आणि 4 बॉल या षटकातील झाले. धावा फक्त 2च मिळाल्यात. धावा संख्या मात्र 15 आणि 27 ची अजूनही गरज उर्वरित बॉल्स मध्ये. 5वा बॉल आहे. हो सरळ बाट ट्राय. थोडीशी हालचाल पायाची मुवमेंट इथे मात्र केली आहे आणि हे करावं लागेल. पायाची मुवमेंट फुटवर्कचा वापर कारण सरळ बाटनं फटके सध्याच्या स्थितीला येत नाहीयेत. गोलंदाज चालाक झालेत. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कला खूप सारं महत्व. धावसंख्या मात्र 1 ने पुढे चालले आणि पोहोचले 16 वरती. जिंकण्यासाठी अजूनही आपण बघितलं तर मग 26 धावसंख्येची गरज आणि या षटकातीला शेवटचा बॉल. अंतिमचा बॉल मात्र बाकी आहे. 26 धावा मात्र करायच्या आहेत. राऊत विकेट. आय क्रॉस लाईन. वॉड शॉट. कडक 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 हिट. डीप स्कोअर लाईक सीमारेषा बाहेर. षटकार. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. आयोजक बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. सोळा बॉल्स आणि 12 बॉल्स आणि 20 धावसंख्येची गरज. धावसंख्या मात्र 22 वरती पोहोचली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अमन चांगली फलंदाजी. 7 मध्ये 18 आणि बबलू मात्र थोडस स्ट्रगल करतायत. 5 मध्ये फक्त 3च धावा इथे बनवल्यात. परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ही एक जमेची बाजू म्हणता येईल हरिहर हिटर्स या संघाची. तर ज्या वेळेला ओपनिंग स्पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल असतात त्यावेळेला मग विदाऊट प्रेशर विदाऊट दबावानं फलंदाजी नेहमी पाहायला मिळते. 12 मध्ये 20 धावा वाचवायच्या. प्रनिल गोलंदाजीच्या मार्कवरती पुरंदर पॅन्थर्स टीमकडून मात्र दाखल झालाय. हा पहिला बॉल आहे. हो यावेळेस मात्र क्लासिकल फटका दाखवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या जवळ. इथे मात्र 2 धावा कंप्लीट आहे. तिसरीचा कॉल आहे आणि इथे बॅटर्स मात्र बाद झालेत. ही तिसरी धाव मात्र महागडी ठरली आहे. रनआउटची विकेट. पहिला धक्का हॅरियर हिटर्स संघाला मात्र लागलाय. स्ट्राईक एंड वरती धावसंख्या 25. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. यावेळेस मात्र जेलची चान्स आहे आणि फलंदाज मात्र बाद. आल्या पावली माघारी परतावा लागेल आशिष या फलंदाजाला. पहा हँडग्लोव्ज हरवलेत. कोणाला सापडले असेल तर ते कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. पॅव्हिलियन मधून हँडग्लोव्ज हरवलेत. कोणाला जर सापडले असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा कराय विनंती केली जाते.
लारा मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेत लेफ्ट आर्म खेळाडू आहेत. डावकुरा त्याचे बॅट्समन इथे मात्र 25 धावा आणि 2 विकेट्स. 9 चेंडू आणि 17ची मात्र गरज. 9-17 म्हणजे एक मोठा फटका हवा आहे. धावा आणि चेंडूमध्ये अंतर कमी करण्याचा प्रयत्न इकडे केला जाईल का? पहिला चेंडू होता लॉफ करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा बॉल पायावरती लागला. लेग बायचा पण सिग्नल येतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या मात्र 26. 8 बॉल आणि 16ची मात्र गरज. क्लोज मॅच पाहायला मिळेल तर शंका नाहीये. सुकापूर प्रीमियर लीग सरपंच चषक 2026 आज मात्र स्पर्धेचा आपण हा 3रा दिवस बघतोय आणि उद्या मात्र या स्पर्धेचा शेवटचा दिवस, फायनल नाईट. आणि चांगली स्पर्धा आहे. गाव प्रीमियर लीग मी मगाशी उल्लेख केला की गाव प्रीमियर लीग खूप झाल्यात परंतु नाईटची स्पर्धा बघायला मिळेल. हॅलो चेक. चला या बॉलवरती मात्र एक सिंगल आणि धावसंख्या 27. या षटकातील शेवटचा बॉल आहे. लारा डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न. जेलची संधी. जेल ड्रॉप आणि मागे मात्र एक सिंगल रन इकडे कन्सिडर केली जाईल. धावसंख्या मात्र नियोजित ठिकाणी बॉल गेला. डिक्लेअर गडे त्यामुळे एक सिंगल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. हरियर हिटर संघ मात्र 28 वरती पोहोचलाय. 6 बॉल्स आणि जिंकण्यासाठी मात्र इथे 14 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. त्यामुळे मग 6 मध्ये आता 14 धावा चेस करायच्या आहेत. चला थोडं स्पीडअप करा. जास्त वेळ टीम मीटिंग नको आहे कारण आज मात्र एका रात्रीमध्ये टोटल 13 सामने आपल्याला कव्हर्स करायचे आहेत. आणि अगदी आज आपण बघितलं तर मग 6 वाजता पहिला बॉल डिलिव्हर झालाय. आज योग्य त्या वेळेमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. योग्य त्या वेळेमध्ये संपवण्याचा प्रयत्न आयोजकांचा आहे आणि त्यांना थोडासा सपोर्ट्स करा अशी आम्ही विनंती खेळाडूंना करतोय. गोलंदाज निशांत आलाय. गोलंदाजीच्या मार्कवरती 6 धावा वाचवल्या जातील की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. इकडे मात्र 6 मध्ये 14. अमन 9 मध्ये 20 धावा मात्र बनवलात. नॉट स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मात्र करायला हवाय कारण आज मात्र बॅटच्या रडारमध्ये बॉल येत आहेत. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट. पहिलाच बॉल होता. झेलची संधी. होत्याचं नव्हतं मात्र मैदानाच्या आतमध्ये झालंय. एक धाव काढण्याचा हा प्रयत्न फसलाय. फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागलाय हरियर सीटर्स या संघाला. प्रदीप जयस्वाल याने मात्र झेल कॅरी केलाय आणि 5-14 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सचिन इथे मात्र स्ट्राईक एंड वरती. अमन नॉट स्ट्राईक एंड वरती आहेत. स्ट्राईक एंड वरती येण्याची ही प्रतीक्षा करतायत. स्ट्राईक एंड वरती येऊन मग मोठे फटके खेळावे लागतील परंतु स्ट्राईक भेटणं गरजेचं आहे. सचिन आलाय. पहिला चेंडू हाही उडवलाय. मिस हिट. झेलची संधी परंतु एकच धाव. दुसरीचा प्रयत्न देखील केला नाहीये कारण आता प्रयत्न करू जमणार नाहीये. स्ट्राईक एंड वरती यावं लागेल. स्वतःवरती आत्मविश्वास कॉन्फिडन्स दाखवावा लागेल आणि मॅचची जिम्मेदारी आता स्वतःवरती घ्यावी लागेल फलंदाज अमन यांना. 4 चेंडू आणि 13ची मात्र गरज. 9 मध्ये 20 धावा इथे बनवल्या जात आहेत परंतु अजून सामना सोडला नाहीये. प्रयत्न करावे लागेल. शेवटपर्यंत संघर्षमय प्रवास हा अमन आणि फलंदाजी करणाऱ्या
हरियर हिटर्स या संघाला मात्र मॅच मध्ये करावा लागेल. चांगली गोलंदाजी 2 मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि आता 4 मध्ये 13 वाचवायच्यात. बॉल तयार, कट केलाय बॉल. चांगली गोलंदाजी, बॅट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न हा सक्सेसफुल ठरलाय. एक सिंगल, धावसंख्या 30, 3 चेंडू आणि आता 12ची मात्र गरज. 3-12 इक्वेशन आहे, त्यामुळे आता तिन्ही बॉल वरती बिग हिट खेचावेच लागतील. सिंगल डबल्स धावांचं काम राहिलं नाही आता. 3 मध्ये 12 धावा मात्र चेस करायच्या आहेत. सचिन स्ट्राईक एंडला. हा चेंडू इथे मात्र पंचांचा वाईटचा सिग्नल, वाईटचा कॉल आलाय. एक्स्ट्रा धाव, त्यामुळे अजून मॅच बाकी आहे. कारण व्हाईट बॉल नंतर एक्स्ट्रा धावसंख्या मात्र 31 वरती पोहोचली. 3 चेंडू आणि 11ची मात्र गरज. फोर्थ विकेट. हो, यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. मिनी हेलिकॉप्टर, एक रन सिंगल या बॉलवरती कंप्लीट. 2 चेंडू आणि 10 धावसंख्येची इथे मात्र गरज आहे. धावसंख्या 32 हा महत्वाचा बॉल आहे, कारण इथे जर मोठा फटका आला तर मग शेवटच्या बॉलपर्यंत मॅच पाहणे इंटरेस्टिंग असेल. परंतु या बॉलवरती जर डॉट बॉल आला तर सामना मात्र संपू शकतोय हरियर हिटर्सच्या संघासाठी. काय घडेल, कसा गोलंदाजी होईल, अमन मॅचला जिंकवतील का, हा प्रश्नचिन्ह मात्र मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल्स आणि 2 बॉल्स आणि 10 धावसंख्येची गरज. आणखीन एक व्हाईट बॉल असून ही सामना इकडे बाकी आहे. एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत. बाउन्स करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आणि पंचांचा मात्र वाईटचा सिग्नल. एक्स्ट्राची धाव, धावसंख्या 33. स्कोर कार्ड पाहायला मिळतोय 33 वरती 3.4 ओव्हरचा खेळ मात्र एंड झालाय. 2-9, 2 बॉल्स 9 धावा आणि इथे मात्र फलंदाज बाद. आणि या मॅचची हवा मात्र पूर्णपणे काढून घेतली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या पुरंदर पॅंथर्सच्या संघाला. महत्वाचा धक्का मात्र हरियर हिटर्सच्या संघाला इथे दिला जातोय. एक बॉल आणि 9 धावसंख्येची मात्र गरज. लीगल बॉल फेकायचा, जास्त काही करायचं नाहीये. हो, यावेळेस डॉट बॉल, सामना फिनिश आणि सामना मात्र इथे जिंकलाय तो गोलंदाजी करणाऱ्या पुरंदर पॅंथर संघाने. 8 धावसंख्येने सामना मात्र खिशात घातलाय आणि हार्ड लक असेल हरियर हिटर्स संघ पुढच्या मॅचसाठी. ऑल द बेस्ट. आणि चला लगेच मॅच मात्र चालू करायची. देवगड हिरोज आणि अजिंक्य तारा रायडर्स अशी मॅच मात्र इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. दहा बॉल्स मध्ये 17 धावा आणि एका षटकामध्ये ज्यानं चांगली गोलंदाजी करत 5 धावा आणि 1 विकेट्स मिळवली होती तो प्रणील ठरलाय या मॅचचा हिरो, मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला प्रणील मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी व्यासपीठावरती या. चला प्रणीलला मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र